सोहम आणि सुंदर टोललेला चेंडू षटकार. सुंदर टोललेला चेंडू अजय शेठ काळे घानाघाती फलंदाज. पहिल्या चेंडूवरती मारलेला हा लांब लचक 130 मीटरचा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला आणि हा मला वाटतं एकच धाव. उत्कृष्ट असे बॉलिंगचं प्रदर्शन करतोय जय महाकाल संघाचा सोहम. सामना करील आता प्रफुल्ल आणि उत्कृष्ट असे किपर थांबले ते आबा. आजच्या मॅचला काही त्यांना बॅटिंग जमली नव्हती. आता बघूया या मॅचला काय करतायत. पुढचा चेंडू मारलेला खटखटीत लांबलचक षटकार. पुढचा चेंडू बघा खतरनाक षटकार. षटक संपलेलं नाही, अजून चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खटखटीत षटकार. प्रसंगी आन बान और घान सागर शेठ कुठे सॉरी आन बान और शान. पॉवर प्ले नाही आणि दीपक शेठ फडतरे मला वाटतंय बाउंड्रीवरती आज फिल्डिंग करताना तुम्हाला दिसतील. सगळे वयस्कर खेळाडू तुम्हाला मित्रांनो या संघामध्ये पाहायला भेटतील. दीपक शेठ फडतरे हे 36 वयाचे खेळाडू. सोहम भोसले 43. तसेच योगेश दादाला तो आबा अभयांनी यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलाय आणि आता मला वाटतं एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि 2 धावा पूर्ण. पुढचा चेंडू रजिताबा हरपळे लांबलचक हा षटकार. अजय काळे हा अतिशय फॉर्म मध्ये आलेला आहे. लांब लांब षटकार मारतोय. पुढचा चेंडू अभयांचा सामना करेल तो अजय. हो खतरनाक शॉट.
हेलिकॉप्टर मारलेला हा चौकार. पुढचा चेंडू उत्कृष्ट अशी फिल्डिंग. एक धाव पूर्ण. पाहूया पुढचा चेंडू. आणि हा खणखणीत असा षटकार. शेवटचा चेंडू बाकी. पुढचा चेंडू चेंडू सामना करेल तो प्रफुल्ल. आलेला सुंदर असा फटका. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आणि आता फ्रीचा चान्स बघूया. मारलेला हा क्राउड शॉट. दोन धावा मला वाटते नक्कीच पूर्ण. षटक संपलंय. दोन षटकानंतर धावसंख्या झाली 49 धावा. प्रीमियर लीग भव्य सिंगल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. पूर्णी बॅटर मारणी बॉलर, पूर्णी बॅटर मारणी बॉलर. नाद असा लागला फुरसंगी नगरीमध्ये. क्रिकेट 49 खेळाडूंचे तसेच बक्षीस दाते तसेच या स्पर्धेमध्ये जाण आणणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गांचे हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटक घेऊन आलाय तो शुभांग. सामना करील तो अजय. हो, अतिशय लांब मारलेला हा षटकार. पहिल्या चेंडूवरती मारलेला हा खणखणीत असा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकार. लागोपाठचे 2 षटकार त्या जागेवरती. आणि आता मला वाटतंय की या स्पर्धेतला हाय स्कोर होतोय की काय. कारण 61 धावा झालेल्या आहेत आणि तिसऱ्यावरचे 2च चेंडू झालेत. मला वाटतंय या मॅचला हाय स्कोर होणार. डॉट बॉल. पुढचा चेंडू एकदा पूर्ण. सुंदर गोलंदाजी. अतिशय थंडी पडलेली आहे. पुन्हा एकदा अवकाश. या षटकातला शेवटचा चेंडू अवकाश. 3 षटकानंतर धावसंख्या 70. 3 ओव्हर 70. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 जूनचा डाव होणी.
संपली. संपली. पॉवर प्ले. 3 षटकानंतर 70 धावा. जय महाकाल टीम मध्ये खतरनाक बॅट्समनचा भरणा आहे, त्यामुळे ही मॅच खूपच रंगतदार होणार आहे. चला, चटक घेऊन आलाय तो शुभम. सामना करेल तो अजय. अजयने मारलेला हा चौकार. षटक चाललंय ते 4थं. पहिल्याच चेंडूवरती मारलेला हा चौकार. षटकार. दुसऱ्या चेंडूवर मारलेला हा षटकार. अजय काळे आज मात्र फॉर्म मध्ये आलेला दिसतोय. बरोबर 11:22 त्यांनी हा षटकार मारलाय. पार्थ्या गोट्यात ते आज षटकार मारतायत. चेंडू पुन्हा एकदा षटकार. आणि चौकार. षटकार. अतिशय जोरदार बॅटिंगचं प्रदर्शन मैदानात. आता मात्र हुकलाय चेंडू. क्राउड में सन्नाटा छाया है, लेकिन घबराओ मत. दीपक फडतरे की बैटिंग अभी बाकी है. एकदा मारलेला गॅप मध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू. त्यानंतर पण खतरनाक शॉट. षटकार. 4 षटकानंतर 94 धावा आणि हाय स्कोर झालेला आहे. विशाल काका आणि स्वप्नील वळगावण्याचे कॅप्टन टॉस सोडवण्यासाठी यायचंय. हवाला गेल्या तू मग मला 3. चला घ्या. कोणाच्या असते यश. चल टॉस सोडून घ्या. यश बोरकरच्या हस्ते टॉस सोडवण्यात येईल. आपल्या भारतीय संघात आता खेळतोय महाराष्ट्र कोण. यश बोरकर फास्टर बॉलर. याच्या हस्ते टॉस होईल. पॉइंट कुठे. आणि बाद. प्रफुल्ल हा तीरफळाच्या बाद झालेला आहे. आबा यांनी घेतलेली पहिली विकेट.
आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार अभयांनी जर हॅट्रिक घेतली तर सागर कुटे यांचे 5,001 रुपयांचे रोख पारितोषिक जिंकलाय. आणि बाळाशेठ गावाने यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि त्यांना माहित नाहीये तुम्ही फिल्डिंग घेतली आहे. आता तुमच्या तुफानी मारा होणार आहे. आता आलाय तो अक्षय. शेने मारलेला पहिला चेंडूवरती षटकार. संख्या झाली होती 100. या स्पर्धेतला पहिला शतक फलकावर लागलाय. यॉर्कर पंचा चेंडू आता आलाय तो अजय. कॅप्टन टू कॅप्टन. मारलेला हा सुंदर असा फटका आणि बाद. अजय मात्राचा बाद झालाय. अभयांनी घेतलेली दुसरी विकेट. अजूनही दीपक यांची फलंदाजी बाकी आहे मित्रांनो. लाईव्ह बघत राहा. ओल्ड जिमचे ट्रेनर आलेल्या सर्व खेळाडूंचे पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. या स्पर्धेत संघांनी सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांच्या मालकांचेही सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू व्हाईट बॉल. आत्ताच्या व्हाईट चेक आणि पळून 1-2 धावा. या इनिंगचे काही चेंडू शिल्लक. आलाय तो अक्षय. मारलेला हा सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. आणि बाद. कोणी जातो 105 धावा 5 षटकानंतर विजयासाठी 106 धावांची गराज. बाळाशेठ गावाने यांची तुफानी आता फलंदाजी आम्हाला पाहायची आहे. अप्पू वारे, अजिंक्य शेठ मस्के यांचे तुफानी फलंदाजी या प्रेक्षकांना यानंतर बघायला भेटणार आहे. पहिल्या षटकात 25, दुसऱ्या षटकात 24, तिसऱ्या षटकात 21, चौथ्या षटकात 24, आत्ताच्या शेवटच्या षटकात आव्हानच्या 13 धावा. खूपच धावा 5 षटकानंतर. मात्र दीपक शेठ फडतरे यांची फलंदाजी अजून बाकी आहे. लांब लांब षटकार बघायचे असतील तर मित्रांनो आता लाईव्ह बघा मॅच. बीएसएम वायफायचे मयूर शेठ कामठे आणि विशाल शेठ कामठे तुमचंही सहर्ष स्वागत. आपण त्या ठिकाणी अतिशय परेड चालू आहे मैदानात. अप्पू शेठ काळे संघाची
शिस्तबद्ध संघ पंचक्रोशीत त्यांना शिस्तबद्ध संघाचे खूपच अवॉर्ड भेटलेत. असेच महाकाल इलेव्हनचे तुफानी फलंदाज माझं काल ओढलं म्हणले जाऊ दे किती बिकर रे बांधलं लावायला माझ्याकडे आलं याचं बोललं माझ्याकडे आलं आलाय तो रचिताबा. आता बघूया षटकारांची बरसात होणार आहे मैदानावरती. दीपकला मात्र काय लावलं नाही इथं म्हणून गेलता की मी ओपनर जाणार आहे. जय महाकाल संघाचे कॅप्टन रचिताबा तसेच आकाश शेठ डवळे तुमचे सहर्ष असो स्वागत. आपण वेळात वेळ कळून इथे आलात मंडळ आभारी. शेठ टिल्लू हरपळे आपणही सुद्धा इथे आलात तुमचंही सहर्ष असो स्वागत. चला पंच सामना चालू करून घ्या. त्यानंतर शेवटचा सामना होईल. आणि शुभा स्ट्राईकला येतो प्रजित आहे तो प्रपोज. पहिला चेंडू वाढलेला सुंदर असा फटका आणि आम्हाला वाटतंय चौकार. पहिल्या चेंडूवरती मारलेला हात चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. बघूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. चेंडू 10 धावा वसूल केला प्रजिताबा हरपळे यांनी. अतिशय सुंदर असं बॅटिंग. पुन्हा एकदा मारलेला हवा मात्र आता बाद होतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो दीपक. आणि लाईव्ह वाल्यांना एक विनंती आहे, उद्या 6 वाजता इथं हजर राहा. तुमच्यामुळे इथं उशीर होतोय एवढं लक्षात घ्या. ही तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. विशाल काका त्यांना सांगा उद्या 6 वाजता बरोबर हजर राहा. लाईव्ह वाले आपले असे ते काल पण म्हणले होते. पुढचा चेंडू दीपक यांनी मारलेला हा खणखणीत असा षटकार. दीपक फॉर्म मध्ये. पुढचा चेंडू हो आता मात्र मारलेला फटका. दीपकला काही समजलेला नाही.
निर्धाव चेंडू पद्धत चेंडू दीपकला काही फायदा उचलता नाही आला आणि एक धाव पूर्ण. एक षटकानंतर संघाची धाव संख्या 15. एक षटकानंतर जय महाकाल 11 संघाची धाव संख्या झाली ती 15. यानंतर होणारा सामना अब्दुल बाळाभावानी विरुद्ध विशाल काका सुपर किंग. तयार राहायचंय. या दिवसातला शेवटचा सामना होणार आहे. त्यानंतर सर्वांना टाइम टेबल पाठवण्यात येईल. बघूया दीपा पुढचा चेंडू चेंडू सामना करतो दीपक. दीपक यांनी मारलेला हा आणि खेळ सोडलाय. 2 धावा पूर्ण. कुंबळा शॉट मारला होता दीपक यांनी. आता मात्र त्यांना जीवदान भेटलेले आहे. त्या जीवदानाचा फायदा घेत आहेत का बघूया. चेंडू मारलेला हा क्रॉस शॉट. हिट बॉल. हो लांबलचक षटकार. दीपक यांनी मारलेला हा खतरनाक षटकार. पुन्हा एकदा मारलेला आणि हा षटकार. दीपक आता मात्र फॉर्म मध्ये आलेला आहे. दीपक फॉर्म मध्ये आला तर भल्या भल्या बॉलरना घाम फोडतो असा हा दीपक. पुढचा चेंडू सामना करील तो दीपक. आणि हा खानखानीत असा चौकार. या षटकामध्ये खूपच धावा निघालेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू हो खूपच लांब लचक षटकार. आज के इनिंग का सबसे लंबा षटकार दीपक ने मारा है. एक बॉल राहिला अजून. आता मात्र काही होऊ शकतं कारण दीपकने मॅच मध्ये रंगत आणलेली आहे. सामना थांबून इथं नको पिटवे. जाळी जळण बर का. चेंडू मारलेला सुंदर असा फटका. एक धाव मला वाटतंय पूर्ण. 2 षटकानंतर संघाची संख्या 40. 2:40. अगर तुला गार लागते का
हे तिथं नको पिटू स्वप्नीलला बोलव रे. ए अरे ते जाळी होईल बाळा, ती जाळी जवळ निघली होई. ही गरज नव्हती आणि क्रिकेट मधली आत्महत्या. ए हुकील दीपक शेठ फडतरे हे धावपास झालेत. खेळाडू कोण आला चले माऊली घरी. मारलेला हा सुंदराचा फटका आणि हा खटकाने छटका. अतिशय लांब मारलेला हा फटका छटका. एकदा वाल्याला हा सरपटी शॉट आणि हा चौकार. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बॉलिंग करतोय अजय. दोन चेंडू डॉट. बोला ना. नकोबादचे 3 चेंडू डॉट. 3 षटकानंतर संख्या झाली ती 51. आता जर दीपक असतात पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. हा लास्ट ओव्हरला आहे ना, चालतंय बॅटिंग करून बॅटिंग करून आलो बघू. चल 2 ओव्हर मध्ये 55 धावा बनवायच्यात. गाडी काय तुमच्या गाडी बसून गेलं पाहिजे, बरं वाटत जरा. हा बोला ना. उद्या वर उद्या का काय चेंडू चेंडू दाबला करतो शुभम. बॉल काय सुटत नाहीये, अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. ओंकार अतिशय सुंदर. पुन्हा एकदा एकच धाव.
पुढचा चेंडू काही समजत नाहीये बॅट्समनला. वाईट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू मारलेला हा फटका. 2 धावा नक्कीच पूर्ण. शतक संपलंय. 57 धावा 49 विजयासाठी. 6 चेंडू 49 धावा. चला चला उरकून घ्या अजय शेठ. या लवकर थंडी खूप वाढलेली आहे. अचानक खूपच थंडी झालेली आहे आता. तो शर्मा इकडे थांब. लंडाज बाद. तालत नाही आता. अरे तू इथं थांबते आयोजक केलीस कंप काढून हानीन आपल्याला. चला बॅट्समन ने आलो दादा. नो बॉल. वाईट बॉल. काय करतोय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो अजय. मारलेला हा फटका आणि हा खणखणीत असा षटकार. लचकाचा हा वरती मारलाय. क्षेत्ररक्षणात येतात दुसरे 2 रन. औकार 71 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी. व्हाईट बॉल. नो बॉल. फ्री हिट. आणि हा सामना अपू शेठ काळे संघाने जिंकलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार अजय शेठ काळे यांनी घेऊन जायचंय. या अजय शेठ. आणि हा पुरस्कार देण्यासाठी आकाश शेठ डवळे यांना विनंती करतो आपण त्यांना तो पुरस्कार द्यायचा आहे. आपण इथे 2 मिनिटात आला नाही तर पुढच्या मॅचला तुम्हाला 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. या पळत 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 पाण्याची बाटली पाठव ना.
उत्कृष्ट असं बॅटिंगचं प्रदर्शन केलं अजय शेटकाळे यांनी आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.